नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझं चॅनल MMS मध्ये. आज आपण बोलणार आहोत UFC 320 बद्दल. या इव्हेंटचा मेन इव्हेंट आहे अंकलाया वर्सेस परेरा, जे की लाईट हेवीवेट साठी आहे. आपण जर बघितलं तर याच वर्षी मार्च मध्ये यांची मॅच झाली. त्यात परेरा चॅम्पियन होता आणि अंकलाया कंटेंडर होता. त्यात अंकलायाने वन साइडेड मॅच मारली होती पूर्ण. आणि ती मॅच जर बघितली आपण तर स्टार्टच अशी झाली की परेरानं पहिलं लेग किक्सचा अप्रोच घेतला. म्हणजे पहिला राऊंड तर त्यानं फक्त लेग किक्सच टाकले, एक बी वरचा पंच मारला नाही त्यानं. अंकलाव जरा फर्स्ट राऊंड जरा स्ट्रगल केला, पण नंतर त्यानं त्याची रिदम पकडली आणि स्ट्रेट जे पंचेस होते त्याचे ते परेराच्या गार्डमधनं त्या लँड करत होते. आणि परेरा मोस्ट ऑफ द फाईट फक्त लेग किक्स आणि एक दोन लेफ्ट हुकवर बेस्ट होता. नाहीतर नंतर जसं जसं फाईट गेली तसं तसं अंकलायाने आपल्या रेसलिंग चा जास्त उपयोग केला. तुम्ही बघितलं तर क्लीन्सचा वापर जास्त केला त्यानं. आणि ते बी बरोबर आहे, परेरानं आतापर्यंत कुठल्या रेसलर सोबत एवढी अशी मोठ्या रेसलर सोबत फाईट नाही केली त्यानं. आतापर्यंत सगळे जे मॅचेस आहेत ते चांगले एक स्ट्रायकर किंवा ज्याला एवढी नाही सांगत म्हणजे एक्सपर्ट नाही त्यासोबत त्याची फाईट झाली नाही. तर सगळ्याला माहित होती की जर अंकलाने जर त्याची रेसलिंग वापरली तर ही मॅच परेरासाठी अवघड जाईल, आणि अंकलाने तेच केलं. क्लिंचचा तर खूप वापर केला. ती प्रत्येक राऊंड मध्ये 2-3 राऊंडचा कंट्रोल टाइम होता अंकलाचा, आणि त्यानं एक दोनदा तर हर्ट बी केलं परेराला. तुम्ही बघितलं असेल स्ट्रेट राईट हँड आणि स्ट्रेट लेफ्ट हँड त्यानं डायरेक्ट परेराचा गार्ड पिअर्स करून लँड केलं होतं. आणि त्या फाईटची एक मेजर गोष्ट अशी होती की आपल्याला कळालं की एक तर कळालंच की परेराचा ग्राउंड गेम खूप वीक आहे, आणि त्यातल्या त्यात कळालं की तो जो रिलाय करतो त्याच्या नॉकआउट पॉवरला, जसं जसं राऊंड जातं तसं तसं त्याचा थ्रेट कमी होत जातो. तुम्ही बघितलं की अंकलायाला त्यानं एक दोनदा लँड बी केला त्याचा लेफ्ट हुक, पण तरी बी अंकलायाने काही एवढा प्रॉब्लेम झाला नाही. आता या फाईटचं वैशिष्ट्य असं आहे की त्या फाईट नंतर या दोघांनी फाईटच केली नाही. म्हणजे डायरेक्ट ही रिमॅच आहे, दुसऱ्या कंटेंडर सोबत यांनी फाईटच केली नाही. मग हा प्रश्न पडतो की परेरानं किती प्रोग्रेस केली, की त्यानं त्याचा ग्राउंड गेम किती चांगला वाढवलाय, त्याचा क्लिंच गेम किती चांगला आहे, हे आपल्याला बघण्याची गोष्ट आहे. आणि तेच की अंकलाव अजून काय करू शकतो, तेच त्याचा गेम प्लॅन काय दुसरा घेऊन येईल का तोच वापरेल, की स्टार्टिंगला स्ट्रायकिंग करायचं आणि जसं जसं टाइम जाईल तसं तसं त्याचं क्लिंच आणि ग्राउंड गेम इंट्रोड्यूस करायचा. माझ्या मते तर मला तर वाटते ती सेमच फाईट असेल, किंवा ह्या वेळेस तर उलट मला असं वाटतं की अंकलाव परेराला सबमिट करू शकतो तिसरी किंवा चौथ्या राऊंडला, जेव्हा परेरा जरा थकलेला असेल आणि सबमिट करू शकतो असं वाटते. तर बघू ही फाईट आता परेरा काय नवीन करू शकतो का नाही. दुसरी जर फाईट आपण बघितली ती आहे मिराबची आणि कोरी सेनहेगनची. ती आहे बँटमवेट वर्ल्ड टायटलसाठी. मिराबचा हा तिसरा टायटल डिफेन्स असेल, जे की जर त्यानं हा म्हणजे टायटल डिफेन्स सक्सेसफुली केला तर तो अल्जो सोबत ही त्याची बराबरी होईल, अल्जो आणि क्रूज सोबत. आणि कोरीचा हा पहिला टायटल शॉट आहे. त्याच्या अगोदर त्याला भेटलेला आहे टायटल शॉट, पण तो इंटरम टायटलसाठी होता, ते पेट्रियान विरुद्ध जो यान जिंकलेला. आता फाईट मध्ये बघितलं तर मिराब खूप हाय फेवरेट आहे, कारण की तो थकतच नाही. त्याचा गेम प्लॅन असा आहे की तो इतका टॉप प्रेशरवर असतो की तो श्वास बी घेऊ देत नाही. आता ती मागची फाईट बघितली असेल ओमॅली विरुद्ध, तर त्यातने ओमॅलीला त्याला थांबूच दिलं नाही, असं कंटिन्यू प्रेशर प्रेशर प्रेशर, आणि ओमॅलीला एक काउंटर्स बी सेट करता आला नाही. आणि तेच असतं, जर मीरा विरुद्ध कुठला स्ट्रायकर आला समोर तर मॅच हॅवीली फेवरेट आहे मीराब त्या. आणि कोरिया जर आपण बघितलं हा खूप टेक्निकल स्ट्रायकर आहे. त्याच्या आपण जर मॅच बघितली उमार विरुद्ध, तर उमारने त्याला खूप 2-3दा आरामशीर टेकडाऊन केलं होतं त्याचं, आणि कंट्रोल टेकडाऊन होतं. पण एक क्रेडिट देऊ शकतो आपण कोरीला की प्रत्येक टेकडाऊनला कोरी वापस उठत होता. पण मिराब अनदर लेवल आहे. तुम्हाला माहिती आहे की मिराब एक टेकडाऊन होतो, दुसरा तिसरा, आणि तो थांबतच नाही. 5 राऊंड तो थकतच नाही. त्याला म्हणतात ना सगळ्यात कार्डिओ जर कोणाचं भारी असेल UFC मध्ये तर मिराब आहे त्यात. आणि जर कोरीला ही मॅच जर जिकायची असेल तर माझ्या मते त्याला त्याचा डिस्टन्स मेंटेन करावा लागेल पहिल्यापासून.
कारण की जर असं बघितलं तर ते तर ओमॅली बी ट्राय करत होता, पण ते मिराबचं प्रेशर आहेच. 1-2 काउंटर जर बसले तर मिराबने जर ते कोहलीची पॉवरला रिस्पेक्ट केली तर एक गेम होऊ शकतो. आणि मग अगोदरच्या राऊंडला जर त्यानं एक चांगलं टेकडाऊन डिफेन्स दाखवला आणि फ्रस्ट्रेट केलं मिराबला, कारण की मिराबची स्ट्रायकिंग एवढी भारी नाही. आपण मागच्या मॅच मध्ये बघितलंय की त्याच्या मागच्या मॅच त्याचे जे हुक्स असते ते एकदम ते असं वाऱ्यावर सोडून दिले की बाबा लागला तर लागला, नाही तर नाही. आणि आपण जर ओमॅली विरुद्ध त्याची पहिली फाईट बघितली असती तर लास्टच्या राऊंडला ओमॅलीने त्याचा बॉडीवर फ्रंट लेग किक ट्राय केलता आणि ते मिराबला प्रॉब्लेम देऊ शकतो. मग हे पहिल्या राऊंड पासून करावं लागेल, पण तेच आहे की बोलणं वेगळं आणि करणं वेगळं असं झालंय ते. कारण की मिराब सारखं डॉमिनंट चॅम्पियन बँटमवेट मध्ये नव्हता. आता क्रूज खूप जण म्हणतात की क्रूज बी हाय, आता त्यांच्यात डिबेट आहे की बँटमवेट गोट होऊ शकतो का नाही. तर त्यासाठी मिराबला पहिलं कोरी सँडॅगनला हरवावं लागेल, मग त्या डिबेटमध्ये त्याचा एक हेवी फेवर असू शकतो की तो बँटमवेटचा गोट आहे. पण ही मॅच ही आहे की एक कोहलीसाठी चॅलेंज आहे खूप, की त्यानं आता तो ऑड्स मध्ये तर खूप अंडरडॉग आहे आणि तो म्हणलाय की भाई मी एक ट्राय करेल की युनिक तऱ्हेनं फाईट करायचं एक ट्राय करेल तो. आता आपण पुढं बोलणार जाईल तर आपण एक नवीन फाईट अनाऊन्स झालेली होती, म्हणजे UFC बहुतेक पुढचा UFCचा जो मेन इव्हेंट आहे तो आहे हे आपलं टॉम एस्पिनॉल वर्सेस गान. तर त्या फाईट बद्दल बी आपण बोलणार आहोत. त्या फाईट बद्दल बोलायचं म्हणजे की मला तर वाटतं एस्पिनॉल खूप मोठा फेवरेट असेल, कारण की जो लास्ट फाईट होती आपली गानची तो हरलेला वॉल्कॉ विरुद्ध, मतलब 2-1 हरलेला. मग जजेसने कसं काय स्कोर केला मला तर माहित नाही, पण तो हरलेला. आणि जोन्स विरुद्ध तर बघितलं त्याचा ग्राउंड गेम किती वीक आहे गानचा. पहिल्याच राऊंड मध्ये पहिल्याच टेकडाऊन मध्ये त्यानं सबमिट केलं गानला. आणि एस्पिनॉल म्हणलं तर ओव्हरऑल त्याचं ग्राउंड गेम असो किंवा स्ट्रायकर असो किंवा जिजित्सू असो सगळं त्याचं बॉक्स टिक आहेत. म्हणजे तो कुठं बी फाईट जाऊ तो कम्फर्टेबल आहे, त्याकडे पॉवर आहे. हिट करता येणार नाही त्याला गानला असं क्लीन, पण जर त्यानं जर ठरवलं की बाई मी ह्याला ग्राउंडवर घेऊन सबमिट करू शकतो, तो लगेच मला वाटते सोप्या पद्धतीने करू शकतो. तो त्याला काही प्रॉब्लेम अडचण जाणार नाही. तेच आहे की गान काय करू शकतो या फाईट मध्ये, त्याची रेसलिंग किती इम्प्रूव्ड आहे. आपण बघितलं जोन्स विरुद्ध त्याची किती रेसलिंग खराब होती. ते आता ते प्रश्न आहे त्या मॅच मध्येच आपल्याला कळेल. आणि त्या हेवीवेट डिव्हिजन बद्दल बोललं तर एस्पिनॉलला ऑलमोस्ट पूर्ण डिव्हिजनला हरवलेला आहे. मतलब गान एक सोडला आणि नंतर कोण मला तर आठवत नाही, कारण वोल्कॉवला हरवले त्यानं दुसरा, आणि बाकी सगळ्याला त्यानं ब्लेड्सला हरवले. मग तो अगोदरच त्या जॉन जोन्स आणि त्याची मॅच झाली नाही म्हणून त्यांना अगोदरच सगळ्या कंटेंडर सोबत त्याची फाईट झालेली आहे. मग ते सॅच्युरेशनचा प्रॉब्लेम येऊ शकतो. म्हणून ह्या फाईटचं कारण हेच होतं की त्यानं गान आणि टॉम एस्पिनॉलची फाईट झाली नव्हती, म्हणून एस्पिनॉलला एक नवीन कंटेंडर द्यायचं होतं, म्हणून ती फाईट झाली. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. असंच आपण पुढे जाऊन मराठीमध्ये खूप व्हिडिओ बनवणार आहोत. तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा ह्या व्हिडिओला.